काय त्यांचा महिमा वानो वारंवार किंवा वरुण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त विश्वाच्या मालकाचे शेवटचे लाडके संत संत निळोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबरायांचा आहे। निळोबराय या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू। सज्जनांनो, याचा अर्थ असा नाही की निळोबरायला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही किंवा संतांचा महिमा वर्णन करत असताना त्यांना कंटाळा आलाय असं पण नाहीये। ते का तुम्ही आम्ही थोडेच ती निळोबराय आहेत। निळोबराय पण संतांचा महिमाच एवढा व्यापक आहे, एवढा विशाल आहे की निळोबराय स्वतः म्हणतात मी किती वर्णन करू। देव कोणालाही सांगता येईल, देव कोणालाही सांगता येईल, संत नाहीच सांगता येणार। आपण किती जरी सांगत राहिलो तर संत संपणार नाहीत, एवढी मोठी संत आहेत। संतांची व्यापकता इतकी मोठी आहे, एवढं भक्तीचं सूत्र आहे, एवढं टोक आहे संतांचं की ते आतापर्यंत देवाला सुद्धा कळालं नाही। तर तुमच्या माझ्यासारख्यांची काय कथा आहे। विडाला की निळोबरायांनी म्हणावं काय त्यांचा महिमा वारंवार मी किती वर्णन करू असं त्यांनी म्हणावं। कोण आहेत निळोबराय महाराज? 4-2 कोटी रुपये ज्याच्याकडे आहेत त्याला रामराम नाही घातला तर ते कोकण्या मशिवानी फुगतू। 4-2 कोटी रुपये म्हणजे काय फारसे असतात असं काय विषय नाही। अनावश्यक लोकांकडे खूप पैसे आहेत, पण त्याला जर नाही रामराम घातला, नाही नमस्कार केला, नाही आदर दिला, नाही बसायला टाकलं तर ते इतका फुगतो बघायचं काम नाही। महाराज तुम्हाला आणि मला या महाराज किती दिवस जिवंत ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, आदि भजना देखवी ऐकवी एक नारायण। तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसू द्यायचंय आणि कोण्या दिवशी त्याच्या मनात आल्यावर बाजूलाच मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। मालक विश्वाचा तो। किती कूलर लावल्या महाराष्ट्र गार झाला असता, किती एसी लावल्या। आम्ही ज्यांच्याकडे बसलो ते आबा बेजार होते, कीर्तन कसं करायचं म्हणले, कुठं होत राहील म्हणलं, तुम्ही काय काळजी करता। त्याच्या मनात आल्यावर मंगल कार्यालयात पण होणार नाही, लय मंगल कार्यालय उडून गेले त्याच्या मनातच आल्यावर, आणि त्याच्या मनात आल्यावर उघड्यावर पण होत आहे। किती एशी लावल्यावर बांधाच बा महाराष्ट्र गार होईल, पण त्याच्या मनात आल्यावर त्यानं 10 मिनिटं महाराष्ट्र गार केला की ज्याच्यात ताकद आहे त्याला पंढरपुरातला जगाचा बाप म्हणतात। जगाचा बाप महाराजचं बाण ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात। तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे। या सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेशिवाय नाही, वेद त्याच्या कृपेशिवाय बोलू शकत नाही। तो जगाचा बाप हे पंढरीश पांडुरंग परमात्मा, आणि त्याला एके दिवशी निळोबरायांनी परत केलं। प्रार्थिल्या वाचोनी आला शिका, बोलवलं नाही ना देवा तुम्हाला, कशाला आलात? नाही राग आला हो, नाही राग आला, विचार करत होता जगाचा बाप। महाराज मी आलोय ना, पण तुम्ही जरी नाही बोलव तरी आलो नाही। निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा,
तो कयाचा धावा करीत असो. निळोबाराय म्हणतात देवा मी फक्त तुकोबारायला मानतोय. खळा खळा डोळ्यातून पाणी आलं. महाराज ज्यांच्या प्रखरवाणीनं देव रडतोय ते निळोबाराय किती अधिकारी असतील, किती अधिकारी असतील. एक नियम सांगू सज्जनांनो, विश्वाच्या पाठीवर निसर्गाचा नियम आतापर्यंत कोणाच्याही बापाला मोडता आलेला नाही. तो पैशावाला असेल कोणी असेल. रावण लय पैशावाला होता, त्याची एक चौकट ऐकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला खासदार केला. रावणाची एक चौकट ऐकल्यावर 13-12 खासदार, 13-12 अशा 7 कोटी चौकटी होत्या. काय पनकडीला गेला त्याचा. तेव्हा समुद्र गोड करील, बांधाजबा स्वर्गाला शिडी करील आणि सोन्याला सुगंध देईल. त्याच्या 3 कल्पना होत्या. या 3ही कल्पना मूर्खपणाचं टोक होतं. समुद्र जर गोड केला असता तर पाऊस पडत नव्हता, पाऊस नसता पडा. मूर्ख कल्पना आहे ती. सोन्याला जर सुगंध दिला असता तर चोरायला सोनं सुकुट ठुलंय हे मालकाला विचारायचं काम पडलं नसतं. वास घेतल्यावरच कळलं असतं याच्यात ठुलंय. हेही मूर्खपणाचं टोक होतं. आणि स्वर्गाला जर पायऱ्या केल्या असत्या ना तर अस्वलावानी जी लोळत आहेत का कुत्र्यावानी हे आधी स्वर्गाला गेले असते आणि भजन करणाऱ्याचे धोत्र खाली वळले असते. हे नालायकच वरी गेले असते बोंबलत. हे नालायकच वरी. भजन करणाऱ्याला म्हणले असते ए होय खाली, होय होय खाली. या 3ही कल्पना एकही खरी करू शकला नाही. एवढा मोठा श्रीमंत. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, इतकंच बघायची. एवढा मोठा श्रीमंत, त्यालाही दुपारी 2 वाजून 18 मिनिटाला आपटू हाणलंय. 100 आणि 200 क्विंटल सोयाबीन होणाऱ्यानं काय उरफाटू घ्यायचं. कोंबड्या आणि उड्या हानी तू सुंबळ्या. काय पात्रता, काय योग्यता आहे आपली. त्या जगाच्या बापाला परत करावं आणि परत केल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाने निळोबराय करता रडावं. महाराज रडावं रडावं. विश्वाचा नियम मोडायला लावला तुकोबारायला. आम्हा झाले येणे. निसर्गाचा नियम मोडून तुकोबारायला वरे जाऊन खाली यावं लागलं. ते संताजी महाराज जगनाडे यांचं प्रेत झाकत नव्हतं. ज्या वेळेला तुकोबाराय वरनं खाली आले, मुठभर माती टाकली, त्यावेळेला ते प्रेत झाकलं गेलं. महाराज नियम मोडायची ताकद. कोणी बोलवलंय? निळोबारायने. मालक यावं लागतंय. ताईसाहेबाला तुम्हाला जीव घालायचंय. तुकोबारायच्या कन्येला सुद्धा भेटून गेले तुकोबाराय. त्यावेळेला येलेश्वराचा नंदी उठून त्याचं दूध काढलं होतं. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. महाराज निसर्गाचा नियम मोडायला लावला निळोबारायने. काय ताकद असेल माझ्या निळोबारायांची. आणि त्या निळोबारायाचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. आणि त्या निळोबारायांनी म्हणावं मी संतांचा महिमा कितपत वर्णन करू. जिथं निळोबाराय हात टेकतात तिथं गिरगावचा बाळा किती पिटला हटणार आहे. विडाला काय त्यांचा महिमा वारंवार किती वर्णन करावं संतांचा महिमा. असं काय आहे संतांकडं की जेणेकरून निळोबाराय म्हणतात मी किती वर्णन करू, किती वर्णन करू. अरे संतांकडे काय आहे एका वाक्यात पूर्ण झालंय. एक माणूस म्हणला महाराज पैसे जास्त असल्यावर सुख प्राप्त होते. हरिभक्तीपरायण आमचे कडेचे दादा महाराज बैठकीत भेटले मला. पैसे भरपूर असल्याच्या नंतर सुख भेटते. म्हणलं हरामखोर आहेस तू. त्या बापाची जागिरी का पैशान सुख भेटायला. पैशान सुख रावणाला भेटलं नाही तुला भेटतोय रे सुंबळ्या. आपल्याकडे पैसे आहेत किती. शेळीचं शेपटाड शेळीत म्हणतात ना तुमच्याकडे. शेपुडीला शेळीत म्हणतात ना. शेळीच्या शेपूट किती जरी हल्ली तर पाठीवरली माशी उठत नाही. किती येणार देऊ द्या तिने, किती 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 बी वाऱ्यासारखी शेपूट हलू द्या, पाठीवरली माशी उठती का? नाही. मग आपली संपत्ती शेळीच्या शेपटी एवढी आहे. विशाल रावणाची संपत्ती जर सुख देऊ शकत नाही तर तुम्हा आम्हाला सुख भेटतं का पैशानं? नाही. पैशानं भोगवादी वस्तू घेऊ शकता. पैशानं गादी घेता येईल 5 लाखाची, झोप मिळते का?
पैशानं बंगला बांधता येईल, सुख मिळेल का? पैशानं गाडी घेता येईल, वापस घरी येताल म्हणून विश्वास आहे का? मंत्र्याचं विमान वरची वरीच जळत आहे, तुमची आमची काय कथा आहे? किती सोय असेल त्याच्या विमानाची, किती सोय असेल त्याच्या हेलिकॉप्टरची, पैशानं सुख नाही. महाराज विश्वाच्या मालकाकडे पण सुख नव्हतं, ज्याचं आपण भजन करतो ना त्याच्याकडे पण सुख नव्हतं. कोणी सुख दिलं माहिती आहे? मनवोनी सेवा करी संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. कोण सुख दिले देवाला? संतांनी. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. महाराज देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्यात ती मोठी किती असतात कल्पना करा ना. आपण आपल्या घरातल्या लोकांना सुख देऊ शकत नाहीत, देवाला सुख दिलं. एवढी मोठी संत आहेत, एवढी मोठी संत. मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. जुन्या काळातले शास्त्री होते, प्रचंड विद्वान, प्रचंड अस्खलित विद्वत्ता होती, प्रचंड संस्कृतचे गाढे अभ्यासक. तीनशे 350 वर्षापूर्वीचे शास्त्री. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. ते पहिले शास्त्री महाराष्ट्रात 3 आले. आता त्याच्यानंतर शास्त्री भरपूर आहेत, आता काही अडचण नाही, शास्त्रींची भरपूर आहे, पण हे 3 आले. त्याच्या अगोदर तुकोबारायच्या काळात एक शास्त्री, प्रचंड विद्वान, त्या शास्त्रींचं नाव होतं रामेश्वर शास्त्री. अस्खलित विद्वत्ता होती महाराज, अस्खलित. ते काय तुमच्या आमच्यासारखं संस्कृत होतं का? काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई, असा श्रेष्ठ कवित लंगड्या सखुबाईचा जावाई. अशी संस्कृत असेल का ती? मी रविवारी बातम्या ऐकल्या, ही ती वार्तापत्रश्य, ही ती अभ्रायम नभे श्रुती, ढगाळ वातावरणच ठोकर ठोकर गारगुंडा पडंच. असलं संस्कृत असेल का ते? या व्रत भययनि सुदियनि छंदा अपि भययनि कमकामायो, मध्यन भययनि लाक्षां भय सकल सुधा, छंद पराभय जायन्ते, छंद पराभय जायन्ते, छंद पराभय जायन्ते. पाण्यासारखी वाणी चालायची असे प्रचंड विद्वान शास्त्री. तारुण्य होतं, उन्हाची अशी लहर तापलेली दुपारची वेळ, आणि नित्यनेम सगळं काही आटपून, पहाटेचं जेवण वगैरे सगळं नित्यनेम संपूर्ण आटून निघत होते. पण जाता जाता एक आश्रम लागला. त्या आश्रमाच्या समोर एक सुंदर अशी बारव आहे, दगडी बारव. बारव दगडीच असते, विहीर नाही, बारव आहे. जिला मध्ये उतरायला ठिकाण असतं तिला बारव म्हणत असतात. अशी एक प्रचंड त्या काळातली बारव आहे. आणि त्या बारवेवर पाणी काढण्यासाठी एक रहाट आहे, रहाट. त्या रहाटानं पाणी काढायचं, पाणी घ्यायचं. आंघोळ करायची असेल तर दगडी नांद होती, नांद एक असं गोल दगडी, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती तिला, नांद. आणि त्या नांदीत पाणी टाकायचं, मग स्नान करायचं. आणि तिथे कायमस्वरूपी माणूस उभा होता, तो मध्ये जाऊ देत नव्हता कोणाला. रामेश्वर शास्त्रींना सांगितलं, अहो मध्ये जाऊ नका, मत जाइए अंदर, जाना नाही मनाय. ते हिंदी भाषेत होता. पण रामेश्वर शास्त्री त्या काळातला विद्वान माणूस, धार शिवडी टाकली बारवात. तो आश्रम होता एका मुस्लिम धर्म प्रचारकाचा. त्याचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. अनगडशा नावाचा फकीर. तो फकीर सामान्य नव्हता बामदास बुवा. एरवी आपल्याला फकीर भेटत असतील ती फकीरच असतील, पण हा फकीर नव्हता. हा दुकानात धुपन काढीतच नव्हता, इष्टेवर उठ टाकून. तो फकीर होता. तो फकीर 4 ब्रह्मवेत्याचा बरोबरीचा होता, एका ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा. जी ब्रह्मवेत्याचा अधिकार असतो का तितका अधिकार या फकीराचा होता. एवढा मोठा प्रचंड विद्वान फकीर. आणि विचारलं, आवाज कशाचा रे? सरकार मना करने के बाद भी बोले शास्त्री कूद गए अंदर.
पोहू नका म्हणलं तरी शास्त्रीने उडी टाकली. ठीक आहे बोले, रामेश्वर तैरते रहना. फकीर फकीर होते ते, ए रामेश्वर तैरते रहना. आता तो रामेश्वर शास्त्रीला आवाज नाही गेला, पण मधी बसल्या बसल्या नॅचपशी बसलेलो होतो म्हातारं ते. हिरव्या रंगाचे कपडे होते, डोक्याला हिरव्या रंगाचा कपडा बांधलेला होता, मोराची पेंडी होती, समोर कटोरं होतं, चिमटा होता, त्याचं भजन चालू होतं. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन महिमेत मस्तीतला फकीर होता तो, मस्तीतलं भजन त्याचं चालू. तर रहना. कौरक पोहन भांदाजबा माणूस, अर्धा घंटा 1 घंटा पाण्यात पोहून, किती वेळ पोहून. कंटाळल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्री बाहेर आले की अंगावर पेट्रोल टाकून विस्तू टाकल्याच्या नंतर जितका आग व्हावा तितक्या अंगाचा दाह झाला. पुन्हा पाण्यात गेलं की दाह शांत होत होता, आणि पाण्याच्या बाहेर आले की रामेश्वर शास्त्री ठण 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 बोंबलत होते. रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड विद्वान, ठण ठण बोंबलायचे. बघता बघता शिष्य जमा झाले. शिष्य असतेच, जमा झाले शिष्य. काय करायचं काय करायचं काय करायचं. एका शिष्यानं पखाल आणली. पखाल कळते का जीनच्या पॅन्टीवाल्याला? जुन्या माणसाला कळन पखाल. पखाल पूर्वीच्या काळात पाणी भरायला पखाली होत्या ना. पखालीला 4 तोंड, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. वरून पाणी टाकी देत, आणि पखाली पहिल्या भाकरीवर टाकल्या जायच्या. कमी माणसं असतील तर अर्धी पखाल, माणसं जास्त असतील तर पूर्ण पखाल. त्याला काही एकीकडचा मुंगा सोडा की एकडचंच पाणी जात होतं आणि एकडचं राहत होतं. म्हशीच्या पाठीवर, हल्याच्या रेड्याच्या पाठीवर ती पखाल असायची. ती पखाल आणली, त्या पखालीला असा छेद केला आणि रामेश्वर शास्त्रीला मध्ये बशिलं. मी काय पाहिला नव्हतो. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, वाक्य हे कधीच भंगीरायचं सांगायचं नाही. हे चुटुक पुटुक सांगत येत नाही, गोष्टी यायचे नाही सांगायचे. गोष्टी सांगणाऱ्याचा काय विषय नाही. तुमच्यातल्या 2% लोकांना लय जोर आलाय. तुमच्यातल्या 2% लोकांना लय गोष्टी आवडतात. ज्या लोकांना कीर्तनात गोष्टी आवडतात का त्यांना कोण्या नरकात टाकावा या मला सुद्धा कळणार नाही. विठाला विठाला. कीर्तनात सटाक्या सांगणाऱ्याला कोण्या नरकात टाकील देव ते तर त्याचं असू द्या, जाऊ द्या त्या भडव्याला. पण याला ज्यानं पाकिट दिलंय का त्याला पण नरकाला जावं लागणार. विठाला कीर्तने सटाक्या सांगायचं ठिकाण नाही. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन चांग होयांग हरी रूप. एक तरी बोधावर असलेली गोष्ट आपल्या जीवनात घेऊन जाता यावी, त्याचं नाव कीर्तन. अमूल्य वेळ खर्च करून बसले तुम्ही, रिकामे आहेत का तुम्ही? याच्यातले 25% लोक गिरगाव करायला इकत घेऊन आवताला लावतील, इतके श्रीमंत आहात तुम्ही. तुमचे बंगले सांगतात ना तुम्ही किती मोठे आहेत. खाती के गालन ना हाती के बाल, एवढे श्रीमंत आहेत तुम्ही. आणि या मंडपात सटाके ऐकायला कधीच बसायचं नाही. बोधावर आरूढ असलं तर बसायचं. विढाला विढा. त्या पखालीमध्ये बसवलंय. डोकं उघड आहे ना, तर 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 घामाला लालबुंद डोकं झालं. जळतो रे, मरतो रे, पेटतो रे, पोळतोय रे, दहा होतोय रे. ठण ठण बोंबलू लागले रामेश्वर शास्त्री. ती वही धरली 3 लाकडाची, त्याच्यावर माठ टेकला, माठाला छिद्र पाडलं आणि रामेश्वर शास्त्रीच्या डोक्यावर धार. पण कौरक धरताल महाराज. रामेश्वर शास्त्रीच्या एका सानिध्यातल्या विद्वान व्यक्तीनं, खरं तर रामेश्वर शास्त्रीला सल्ला देतो त्या अर्थी तो किती विद्वान असेल कल्पना करा. आणि रामेश्वर शास्त्रीला सल्ला दिला, याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुकोबा आंबिलेंच्या घरी जावं लागेल. तुकोबारायचं आडनाव आंबिले होतं त्यावेळेस. तुकोबा आंबिले, तुकाराम बोलोबा आंबिले, आंबिलेंच्या वाड्यावर जावं लागेल. रामेश्वर शास्त्री म्हणले काय म्हणतो रे?
आंबिल्याच्या वाड्या मला जवळ आला आणि म्हणला हळून बोला, मरायला त्याकलात. इस्त्यासारखं अंग भाजायला लागले. जाऊन तो पाहू ना, माझी अशी इच्छा आहे, अंतकरणात सद्भावना आहे, तुकोबाराय तुमचा दाह शांत करतील. आणि ती पखाल तुकोबारायच्या दारात नुकते चालते. तुकोबाराय बाहेरून सांगितलं, बाबा आपल्याकडे पखाल आली. तुकोबारायनं सांगितलं, आपली परिस्थिती नाजूक झाली तेव्हापासून आपल्या इथं कोळीदादा पखाल सोडित नाही. आपली परिस्थिती नाजूक झाली त्यावेळेसपासून कोळीदादानं पखालीनं पाणी टाकणं बंद केलं. महाराज कोण विचारतंय, दुर्बळाचे कोण, कोण विचारतंय गरीबाला, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून 35च्या आतल्या सगळ्या तरुणांना विनंती करील, आपल्या वाट्याला जो उद्योग आला तो उद्योग करून 2 पैसे घरी आणि जा. त्याच्याशिवाय किंमत नाही सज्जनांनो. आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे बजाली निवडी शिवी, आपल्या रक्ताच्या नात्यातली भडवी सोयरे, बुजदिल सोयरे आपली परिस्थिती खराब झाल्यावर आपल्याला लग्नाची पत्रिका देत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. मानित नाहीत महाराज, मानित नाहीत, मानित नाहीत. तुकोबारायची आतली श्रीमंती किती मोठी होती ही कोण्या नालायकाला कळणार आहे. कारण जगाचा बाप तुकोबारायकडे मनाने यायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय तुकोबारायचा अधिकार होता. तुकोबारायचा अधिकार किती, काळ गुलाम सलाम तुका या घरी राबत असे, मोक्ष स्वप्नात नाही पाहिला, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगवायशी तुका म्हणे. आणि मोक्षानं जर काम करता करता भंदास चूक केली तर मोक्ष सुखा हाणू लाता. मोक्षाला लाता हाणणारी माणसं महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, एवढं मोठं वैभव तुकोबारायचं. पण भौतिक श्रीमंती जी होती का ती थोडी ढासळी होती. लोक भौतिक बघतात. महाराज मोठ्या गाडीत आला की लोकांना वाटतं लय विद्वान असेल. सुंबळे आहेस का काय तू. महाराज गाडीवर विद्वान नसतो, कपड्यावर विद्वान नसतोय, सोनं घातल्या विद्वान नसतोय. या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला महाराज हा आचरणावरून ओळखायचा असतोय. विठाला विठाला. या संप्रदायात पक्वात जास्त वाजिता येतो म्हणजे मोठा आहे. अंगाव घेऊ नका, माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणाला कपडे शिवायला रिकामं माय गोळ्या संपल्यात का. पक्वात जास्त वाजिता येतो म्हणजे महाराज चांगला आहे. जास्त गाता येतं म्हणजे महाराज चांगला आहे. त्याला लोक खूप कीर्तनात मानतात म्हणून तो चांगला आहे. अद्याप नाही. जिच्याशी लग्न केलंय ती सोडून दिली तर जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला माय म्हण, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हण, अशी ज्याची वृत्ती आहे तो जगातला 1 नंबरचा महाराज. असे तर लय दाड्याची टमरीला पडीत कुठे बी लोळत 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 लोळत. अभ्यासाला कमी नाही आणि आचरण तिळभर नाही, तिळभर नाही. असे कुंटलानं लोळायलेत, कुंटलानं. मालक मानित नाही त्यांना. विडाला तुकोबारायने सांगितलं, अगं आपल्याकडे आतापर्यंत मागच्या या 5-4 वर्षापासनं कोळी दादा पखाल घेऊन येत नाहीत ग. बाबा हो आलेत. तुकोबाराय मधनं बाहेर पडवीत आले. पडवीतून समोर आले आणि पाहतात तर पखालीच्या एका चिरलेल्या छेदामध्ये शास्त्रींचं तोंड दिसतंय. डोक्यावरचा पटका बगलात घेतला. वाकत वाकत पखालीच्या जवळ आले. महाराज मोठ्या अंतकरणाची लोक मोठी असतात. समुद्र समुद्रच असतो. आणि तुकोबारायने दोन्ही हात जोडले. पूज्यश्री शास्त्री महाराज, गरीबाच्या आळशाच्या घरी गंगा यावी असं तुम्ही आमच्याकडे काय काम आहे. एखादा सेवक पाठवला असता चोपदार तर हा तुकाराम तुमच्याकडे धावत आला असता. तुम्ही स्वतः न केलंय. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, तुकोबाराय मी आलो का तुमच्याकडे किंवा तुम्ही माझ्याकडे आले हे सोडून द्या. माझा त्रास कमी करा, त्रास कमी करा. झालं काय शास्त्रीजी, काय झालंय तुम्हाला. काही नाही. त्या फकीराच्या बारवात उडी टाकली तेव्हापासून बाहेर निघलं की आग आली. तुकोबारायच्या लक्षात आलं रामेश्वर शास्त्रीने ही चूक नव्हती करायला पाहिजे. तुम्हाला एक सांगू का,
आपला धर्म जर उंच न्यायचा असेल तर दुसऱ्याच्या धर्माला कधीच शिव्या द्यायच्या नाही. आपल्या धर्मात काय त्रुटी आहेत का त्या बाजूला काढायच्या त्या. हो, संप्रदाय जर उंच न्यायचा असेल तर आपल्या त्रुटी बाजूला का. दिंडीत नाईट पॅन्टीवर पकवा द्या, दिंडीत नाईट पॅन्टीवर पकवा द्या. ही दिंडी ज्या मालकाची त्या मालकाला कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार. सुंबळ्या नाईट पॅन्टीवर पकवा द्या. आपल्या त्रुटी दुरुस्त करा ना. चांगलं गाता येते पण मलंग भाईवानी कपडे नाही महाराज. आपल्या त्रुटी बाजूला करा ना. आपल्या लोक मला सांगा, तुम्हाला 5 एकर जमीन आहे, तुमच्या भावाला 5 एकर जमीन आहे, भावाला झाले 40 क्विंटल आधी काय जाऊ द्या 12-5 60 क्विंटल सोयाबीन आणि तुम्हाला झाली 40 क्विंटल. मग तुम्ही काय करायचे? भावा सोयाबीन मध्ये म्हशी घालायच्या नाही. तुमच्या भावानं किती खतं घातलेत, काय मशागत केली, पेरणी कशी केली, निंदन खुरपण कसं केलंय याच्यावर नजर ठेवून मग तुमचं उत्पन्न वाढेल. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवल्यानं आपला धर्म उंच जात नसतो. आपल्या धर्मातल्या काय त्रुटी आहेत, आपल्यात किती पाखंडी आहेत. करणे पाकांड हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हो, आपली पाखंडी संपवणं अत्यंत गरजेचं आहे. रामेश्वर शास्त्रीला तुकोबाराने सांगितलं, शास्त्री तुमच्यासारख्या विद्वान माणसाने फकीराचा नियम कशाला मोडा. तो फकीर होता, त्यानं जीवनात तुमच्या घरची भिजलेली पदार्थ खाल्ली नाही. हा, त्यानं कामती भिक्षा मागितली नाही. कामती भिक्षेचं पुढचं गोड नाव दिलं संप्रदायानं. त्या गोड नाव आहे मधुकरी. त्यानं नाही मागितली कधी, त्यानं कधी पण शिदा मागितला. ब्रह्मविद्याच्या अधिकाराचा तो फकीर, तुम्ही कशाला त्याची न्याच बाटवली. रामेश्वर शास्त्री म्हणतात, तो खबर आहे झाला आता, पण आता पर्याय काय. ठीक आहे, थांबा 5 मिनिटं. लगेच एक ध्वजपत्र आणलं, टाक घेतला आणि त्याच्यावर अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाते सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्याशी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडे जीवाशी जीवाची परी, सकळांतरी एक भाव. दिला अभंग लिहून. हा भंग वाचा. तसेच पखालीत बसलेले शिष्यानं पुढं पान धरलं आणि अभंगाचं बांधास बा एक आवर्तन झाल्याबरोबर पखाल फोडून पठ्ठ्या बाहेर आला. कोरडं फट्ट अंग झालं पण अंग पोळत नाही. ज्या शिष्याने तुकोबारायकडे नेलं त्या शिष्याच्या गळ्याला मिठी मारली. बाबा मग दुःख संपवलंस रे. ते म्हणला, मी नाही संपिलं मालक, हे तुकोबारायने संपिलं. म्हणून निळोबाराय म्हणतात पहिल्या कडव्यात. मी प्रत्येकाला प्रमाणाला भरपूर वेळ देतो, लोकांना कळेल असे शब्द गोड म्हणा, गडबड करू नका. विढाला आतापर्यंत 23.5 वर्षात एकाही गायकाचा अपमान मी केलेला नाही आणि करणारही नाही. नाही आवडला त्याला मानणार नाही, त्याची स्तुती करणार नाही, पण त्याचा अपमान करणार नाही. विढाला महाराज फकीरानं दिलेला शाप शमन करण्याची ताकद तुकोबारायच्या अभंगात. सामान्य महिमा आहे. फकीर नाही गपचिक बसलं. वे रामेश्वर को तैरते रहना बोला था बोले. गद्दा शांत हो गया. हिंदी येत नाही मला जास्त, आणि जे येत नाही ते माणसाने याच्यावर येडेवण नाही केलं पाहिजे. जिला गौऱ्या लावता येईन ती म्हणली मी धिरडे करते. राव दिन म्हणलं द्वारका, पिठाचा नाश होईल. पिठल्यातले गोळे फुटन ती म्हणली मी बासुंदी करते. तसंच दूध पिऊ आम्ही, कशाला येडेवानी करायली. तुला पिठल्यातले गोळे फुटन. तसं मला कुठं, मला मराठी येते कशाला आगावपणा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला जेवढं येतं तितकं पेरलं पाहिजे. फकीरांनी सांगितलं, कोण आहे? तुकोबा बोलोबा अंबिले जी. देखता बोले, देखता देखता. फकीर लय अधिकारी होते महाराज. एक जण म्हणला, महाराज तुम्ही इतकं त्या मुसलमानाचं वर्णन कसं केलं? सुंबळ्या तुला काय मळमळ झालंय?
हे मुसलमान तुकोबारायचं कीर्तन ऐकत होतं. आपल्या पांचेट हिंदूपेक्षा किती चांगलं होतं. आस्वालावानी लोळतीत कुठं बी आपले. रसन बासुंदी खाल्ली तरी काही काही लोळायलेत. काय जेवायला केलं आज आहे का नाही. जावायला करतात असं जेवायला होतं. आमचं नशीब खोटं, आम्हाला नाही खाता आलं ते जाऊ द्या, पण काय लोकांचं पाहिलं होतं समाधान. हो, आसामरस खाऊन जर एखादा लोळत असेल तर त्याला हिंदू कसं म्हणता येईल. त्याला हिंदू म्हणणं आपल्या जिभेला किडे पडतील ना. आणि हा जर तुकोबारायचं कीर्तन ऐकत असेल तर याला पापी कसं म्हणता येईल. नुसतं तुकोबारायचं कीर्तन नाही केलं महाराज, जीवनभर तुकोबारायच्या कीर्तनातल्या घोंगडीची घडी केली. कबीर मुनीर लती मुसलमान, कबीर मुनीर लती मुसलमान. माईक नाही त्यांच्याकडे. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, शेना नावे जान विष्णुदास. गोड प्रमाण दिलं. आपल्या संप्रदायात जातीवाद नाही. वा, छान छान छान. हसतेत कधी कधी. तुम्हाला एक सांगू का, जातवान बैल मथारा झाला तरी तिपणीचा तास सरळ आणतो. आता यायचं इतकं वर्णन केलं तरी एखादा म्हणून वर्णन केलं पण तुम्हाला बैल म्हणला ना. असे काही हरामखोर काड्या करणार असते. जुनी जुनी माणसं. प्रमाण छान दिलं. वा, छान. हे फकीर एके दिवशी भिक्षेला गेलते. एक गणपतीचे उपासक होते. भगवान चिंतामणी देव, भगवान चिंतामणीचे उपासक गणपती बाप्पाचे. अहो, भिक्षा मागितल्याबरोबर 13.5 क्विंटल गहू टाकले तरी कटोरं भरलंच नव्हतं. आणि कटोऱ्यात गहू बसते 2.5 किलो कटोऱ्यात. 13.5 क्विंटल टाकले तरी कटोरं भरत नव्हतं. वापस देऊन टाकले गहू. वारा झाकला त्याचा. इतकी गहू. सिद्ध फकीर येतो, सिद्ध फकीर. आणि ज्या तुकोबारायांनी मी दिलेला शाप रामेश्वर शास्त्रीचा शमन केलाय, बघतो म्हणे त्या तुकोबारायांची. बघतो. रागानं लाल झालत ते. लाल लाल झालतो लाल. आणि तुकोबारायच्या दारात गेलं. भिक्षाम देहि मा. आता ही आपल्या भाषेतली भिक्षा आहे, ती त्यांच्या भाषेत म्हणणं रसुल्ले. पुढचं जाऊ द्या. आता त्यांच्या भाषेत चिमुकली बाहेर आली. तुकोबारायची कन्या. पाहलं. आई माय ग. हे आपले शब्द आहेत बरं का. आई, माय, बाई आपले शब्द आहेत. काय गोड शब्द आहे माय. 5,000 कोटीची प्रॉपर्टी असावं भांदाज बुवा. तुमच्या माझ्या अंगावर कपडे आहेत असेच कपडे असावा. आणि खांद्यावर अशी धर्माची पताका असावा. आणि 5,000 कोटीची बाई पोर्च मध्ये बसलेली असावा. आणि तिला एकच म्हणा, माय भाकरी मिळेल. जर तिनं गावरान तूप लावून चपाती नाही दिली तर मला बाळ्या म्हणू नका. मात्र 2 गोष्टी सांभाळणं. वेश वारकऱ्याचा असावा, खांद्यावर पताका असावा, आणि तिला माय म्हणावा. तिला जर मम्मी म्हणलं तर, तिला जर मम्मी म्हणलं तर कसं पेट्रोल निघल्यावर शब्द बाहेर पडतो. इतका अतिरेक झाला. सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, पारायणाला दम नाही, आणि भंगिऱ्याला गुण नाही. अंमलात कोणी आणीन ना. अंमलात आणीन कोणी. अंमलात आपली शब्द. दादा, बाबा, तात्या, आबा, नाना, अण्णा, काका, जिजा. काय शब्द आहे तो. भारदस्त शब्द आहेत. भारदस्त शब्द. आवाज दिला. माय काय ग बाई. दारात एक महात्मा आलेत. महाराज ते तुकोबारायच्या घरच्या लेकरांची वाणी होती. ती तुकोबारायची लेकर होती. आईसाहेब भाकरी करत होत्या. किती श्रीमंताची कन्या. 3600 करू स्वतः बापाकडे. आबाजी गुळे पुण्याचे. एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायची पत्नी. 3600 करूस. काय वैभव असेल हो. आणि तेवढ्या वैभवातली मुलगी तुकोबारायच्या घरी भाकरी टाकत होती.
भाकरी. मुंबईला मामाची ते एक पोट्टी शिकली, मामाची ते शिकायला गेली, मामाची तर आता मामाचं बरं असल्यामुळे त्या पोरीला बऱ्या घरी दिलं, 100 एकर जमीन पोराला. पण ते पोरग इतकं सात्विक होतं, त्याच्या घरी चुलीवरला स्वयंपाक खात होते, ते कैदी नव्हते ना. 100 एकर जमीन, भारदस्त वाडा, सागवानी बरमाटी सागाचं माळवत, 7-8 तो बंगाळ्या होत्या, 2-3 झोपाळे बसायला, एवढा थाट वैभवातला, 50 गाई म्हशी, थाट वैभव, पण स्वयंपाक चुलीवरला. लग्न झाल्याच्या नंतर सासूनं सांगितलं, बाई तू मुंबईला राहिली, तुला काही स्वयंपाक येणार नाही, मी 1.25 महिना शिकिते, 1-2 महिने शिकिते, शिकल्यावर मग स्वयंपाक करी जाय. सासू स्वयंपाक करीत असताना पुढं बसावं का नाही, तिच्या बाजूला बसली. ती म्हणली, आत्या किचन वाटा गरम लागायलाय. ती म्हणली, किचन वाटा नाही, तू उल्यावर बसलीस. उलं कळतं ना, चुलीचं एक तोंड आणि बाजूला एक बारकं तोंड असतंय, एकीकडे भाजी शिजायला आणि एकीकडे भाकरी टाकायला. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? उलच ना, वतन उलं म्हणतात. उल्यावर बसली पहा, आणि काय पहा, मामाची ते शिकली. 100 एकरवाल्याची बायको तर इतकी टेक, 3600 एकर ऊस होता, तरी पण तुकोबारायच्या जीवनात साध्या परिस्थितीत एका लुगड्यावर संसार. आपल्या सासरचं वैभव जपून ठेवते, तिला लक्ष्मी म्हणतात. आणि सासरचं वैभव मातीत घालून माहेरचं वर्णन करते, तिला अवदासा म्हणतात. तुकोबारायच्या या परिस्थितीत एकही दिवस आबाजींचं वर्णन नाही. माझ्या बाबाकडे इतके 1425 गडी होते महाराज, 1425 गडी होते, 1425 सेवक होते बापाची. तर एवढ्या श्रीमंताची. विचारलं, बाई कसे दिसतात का ते बाबा? हिरव्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेला आहे, कमरेला हिरव्या रंगाचा कपडा आहे, हातामध्ये एक भिक्षेचं कटोर आहे, मोराच्या पंखाची पेंढी आहे, बगलामध्ये लोखंडी चिमटा आहे. बाईनं सांगितलं, बाईसाहेबांनी, माय त्यांना फकीर बाबा म्हणतात. बाई फकीर बाबा काय द्यावं लागेल? बाई फकीराला कोरडी वस्तू देत असतात, तांदूळ असतील, डाळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असतील, हे कोरडं. कारण तो अधिकारी फकीर आहे ना. जिजाबाईनं आतूनच पाहिलं होतं तर दारात सूर्याचा प्रकाश थांबला होता. महाराज फकीराला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. हे कोणी ओळखलंय? तुकोबारायच्या धर्मपत्नीने. ते का असं तुमच्या माझ्यासारखा थोडा फकीर आहे? ज्याला घाम निघू नये म्हणून त्याच्या डोक्यावर सूर्यानं सावली धरली, एवढा फकीर आहे. त्याला कसे द्यावं पाणी टाकलेली पदार्थ? आपल्याकडे काही नाही ग. फकीर कंटाळून खाली बसलं. त्याला परीक्षाच पाहायची होती की मी दिलेला रामेश्वर शास्त्रीचा शाप ज्या तुकोबाने संपून टाकावा, ते तुकोबा कोण आहेत, एक तर बघण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आपल्या परीक्षेत पास आहेत का, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का, हे बघण्यासाठी फकीर आलेला होता. बसलं मांडी घालून तिथं. महाराज लय वजनातलं फकीर ते, पण बसलं खाली. जिजाबाईनं विचारलं, बाई गेलेत का फकीर? नाही. माय काय जाऊ ग एवढ्या मोठ्या माणसापुढे, एवढे मोठे फकीर बाबा आहेत, मी त्यांना काय म्हणू, आपल्याकडे काय नाही. तुकोबारायच्या कन्येनं सांगितलं, आई मी बोलते ना त्यांना. बोल माय तुझ्या परिस्थितीत, पण आई आपल्याकडे खरंच पीठ नाही का ग? ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं पीठ नाही? नाही ग, नाही ना. हात घातला पिठाच्या गाडग्यात. त्याला सगळ्या वस्तूला गाडगेच होते महाराज. आता या डब्याचा सुकाळ झालाय म्हणून डब्बे जास्त झाले. हात घातला, काही नव्हतं, पण हाताला पांढरं लागलं, पांढरं पीठ हाताला लागलं. आणि चिमुकली तुकोबारायची कन्या तुळशीच्या पुढ्यात, वृंदावनाच्या पुढ्यात बसलेला अनगडशा फकीर पाहला आणि हात जोडले. हात जोड्याबरोबर खाली बसलेला मांडी घातलेला फकीर तुकोबारायच्या कन्येकडे पाहत होता आणि हात जोडले. फकीर बाबा, आमचे बाबा घरी नाहीत, माफ करा फकीर बाबा. फकीर बाबा, आमचे बाबा असते तर तुम्हाला काहीतरी दिलं असतं फकीर बाबा. कधी हात जोडायच्या, कधी दोन्ही हात छातीला लावायच्या. फकीर बाबा, आमच्याकडे काही नाही.
तुम्हाला देण्यायोग्यतेचा पदार्थ आमच्याकडे नाही फकीर बाबा. फकीर बाबा तुम्ही उदात्त अंतकरणाची माणसं आहात, महात्मा आहात. आम्हा गरीबाच्या दारातून तुम्ही विन्मुख जाता फकीर बाबा. आम्हा गरीब वारकरी माणसांना माफ करा फकीर बाबा. हिरवगार तुळशीचं झाड होतं फकीर बाबा. या पवित्र देवतरूच्या तुळशीच्या साक्षीने सांगते फकीर बाबा, आमच्याकडे पीठ नाही, आमच्याकडे तांदूळ नाहीत, आमच्याकडे डाळ नाही, आमच्याकडे गहू नाही, आमच्याकडे ज्वारी नाही. जेवढं पीठ होतं तेवढं काटोटीत घेतलं आणि पाणी टाकलंय त्याच्यात. माझ्या आईनं सांगितलं फकीर बाबाला पाण्याची पदार्थ वाढू नये, म्हणून माफ करा फकीर बाबा. पुन्हा जर कधी आमच्याकडे आले, माझे बाबा जर घरी असले तर काही करून पण तुम्हाला काहीतरी देतील फकीर बाबा. माझे बाबाने आतापर्यंत या वाड्यातून कोणाला विन्मुख जाऊ दिलं नाही फकीर बाबा, माफ करा. फकीराला भिक्षेचं नाही पडलं हो अंदाजवा. फकीराच्या लक्षात आलं तुकोबाराय काय असतील देव जाणे, खुदा जाणे. पण या तुकोबारायच्या किंवा तो तुकोबाराय तिलाही समजित असेल, त्या कुमारिकेलाही समजित असेल, घरची माणसं काय आहेत म्हणे, काय माणसं आहेत. मांडी घालून बसलेला फकीर मांडीवरचा मांडी खालचा चिमटा बगलात दाबला, मोराची पेंडी हातात घेतली, मोराच्या पंखाची, आणि डाव्या हातानं कटोरं उचलीत असताना कटोरं उचलत नव्हतं, कटोरं उचलत नव्हतं. म्हणून तोंडाकडे पाहणाऱ्या फकीरानं कटोरं का उचलत नाही म्हणून खाली पाहिलं तर कटोरं भरून उतू गेलेलं होतं, सांडून गेलेलं होतं. जीवनात ज्याच्या डोळ्यातून पाणी कधीच आलं नव्हतं, जीवनात ज्याच्या डोळ्यातून पाणी कधीच आलं नाही, असा फकीर सूर्याच्या साक्षीने, देवतरू तुळशी मातेच्या साक्षीने तुकोबाराच्या दारात रडत होता. उजव्या हातात मोराच्या पंखाची पेंडी घेतली आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराच्या कन्येचे पाय झाडीत होता, पेंडीनं पाय. नाही नाचला कुठं पण फकीर, तो कुठेही नाचला नाही फकीर, कुठेही नाचला नाही. आज तो फकीर उजव्या हातातली मोराच्या पंखाची पेंडी डाव्या हातात घेतली आणि बगलातला लोखंडी चिमटा उजव्या हातात घेऊन तुकोबाराच्या कन्येला आणि तुळशीला प्रदक्षिणा करून नाचत होता. त्याला सूर्य तोंडात बोट घालीत होता. बापरे काय फकीर आहे. जीवनभर महिमेत जीवन जगलेला फकीर तुकोबाराच्या मुलीला प्रदक्षिणा करतोय, लोटांगण घातलं. धन्य झालो तुकोबाराय, धन्य झालो तुकोबाराय, धन्य झालो तुकोबाराय. चिमुकलीनं सांगितलं फकीर बाबा, जिला तुम्ही तुकोबाराय म्हणतात ती तुकोबारायची मुलगी आहे आणि तुकोबाराय माझे बाबा आहेत ते घरी नाहीत. गालात आणून घेतलं, गाल बडू लागला फकीर. 13.5 क्विंटल गहू टाकल्यावर कटोर भरत नाही. पिठानं भरलेला हात जोडल्याच्या नंतर कण पडल्याच्या नंतर एवढं सिद्ध कटोर भरतय. ते वारकऱ्याच्या मुलीत ताकद आहे, या तुकोबारायच्या मुलीत ताकद आहे. तर त्या तुकोबारायचा अधिकार किती मोठा असेल, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. बाबा डॉक्टर रोहिदास पाटील आलेत का इथं? वा वा, छान छान, आनंद वाटला. यजमान कीर्तनात बसले. आमच्या जालना हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर हुशे साहेब आहेत. खूप आध्यात्मिक, खूप पारमार्थिक आहेत. माझा अपघात झाला त्यावेळेला त्यांनीच या शरीरावर चर्या केली. मी इतका कडक बोलतो पण नाईलाज आहे माझा, मला बसावं लागतंय. माझ्या बॉईल जनला डॉक्टर साहेब क्रॅक आहे म्हणून मला उभं राहता येत नाही. मी ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या वारीत चालतो, आळंदी पंढरी चालतो, फक्त उभं राहिल्यावर कंपन होते म्हणून मला बसावं लागते. त्याबद्दल माफी मागतोय. विठाला
तर बांधाच बुवा नियम मोडणारा माणूस नाही मी नाही त्या चुका करणार, नाही करणार चुका. काय महिमा आहे संतांचा. नैनितालच्या अरण्यातून स्वामी राम बद्रिकाश्रमाची यात्रा करीत करीत पुढे गेले. उदाहरण क्रमांक 3 संतांचा महिमा सांगतो. आणि त्या दिव्य सरितेच्या बाजूला एक आश्रम आहे. तो आश्रम एका अनुरागी साधूचा आहे. डॉक्टर साहेब फार मोठे अनुरागी साधू. त्या साधूला टोपण नाव पडलेले क्रोधी बाबा. त्यांचं नाव क्रोधी बाबा आहे. हे नाव का पडलं माहितीये का? तुम्ही आम्ही दर्शनाला गेले की ते बसू देत नव्हते. हे चल भाग, आपण नाही बैठना, चल निकाल, असं कोणावर बोलते. चल दर्शन होगा, चल चल चल. नाही कोणी उठला की दगड हाणायची. मग लोकांनी नाव ठेवलं क्रोधी बाबा. माणसं बहादर आहेत नाव ठेवायला, बहादर नाव आहेत. आणि काय माणसं ते वागण्यावर नाव ठेवित असतात. आपल्याकडं माझघर कळतं का तुम्हाला? माझघर राणीवासा नाही कळणार. हे ओरिजिनल शब्द आहेत ना महाराष्ट्रातले, हे नाही कळणार तुम्हाला. बेडरूम हां ती कळण हां ते कसं नाही कळणार. बँकेत पैसे उचलायला बाई करा सही तर लावा शाही, तिला पण बेडरूम कळती. माझघर नाही कळणार. राणीवासा. आपल्या ओरिजिनल भाषेचं नाव काय? मराठी भाषेचं हां नाही कळणार. ते मराठीत ज्यानं MA केले त्याला सांग म्हण. हां इंग्रजीतलं सगळं सांगता येईल. इंग्रजी येऊ नये असं माझं मत नाही. माझ्या आळंदीतल्या मालकाला भाषा 56 येत होत्या, पण कौतुक कोण्या भाषेचं केलं? माझा मराठाची किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. काय ताकद महाराज. भाषा किती येत होत्या? 56 येत होत्या. केलाशे गौरव 56 भाषा येत होत्या. 56 सगळ्या भाषा शिका, पण आपली सांभाळून शिका ना. आपल्या भाषेचं नाव आहे देवनागरी नावाची भाषा. लिपी देवनागरी लिपी आल्या पाहिजे भाषा. कोण म्हणतं येऊ नये, यावं, पण आपली सांभाळून. एका माणसानं 100 लुगडे घेतले. लुगडे कळत येत ना? लुगडे 100 लुगडे बाजारात गरीबाच्या बायाला वाटले. पुण्य आहे त्याबद्दल. पण बायकोची साडी फाटकी आणि सुमल्या. आधी बाप्पाप्याच्या माईल नेसवणं, आधी बायकोला लुगडं नेसन मग बाजारात वाट. हा नियम आहे डॉक्टर साहेब. बायको उघडी आणि लोकांच्या बायकाला लुगडे वाचायला कसं शक्य येते? आपली भाषा येत नाही, दुसऱ्या शिकायला आहे, कसं शक्य येते? आपलं आलं पाहिजे. आधी आपलं जतन केलं पाहिजे. आपण काय करतो माहितीये का? वरच्या गोष्टी. पाकगृह, स्वयंपाकघर कशाला म्हणतात पाकगृह? रातच्या 2 वाजता जरी माणूस आला तर 2-3 भाकरी सापडतात, त्याला पाकगृह. एक तरी भाकरी सापडून 2 पाहुण्याला अर्धी तरी 2 वाजता रातच्या खाला भेटन, त्याचं नाव स्वयंपाकघर. 2च लोकांची किचकिच चलती, त्याचं नाव किचनघर. तिसऱ्या माणसाला काहीच नाही, 2च तोंड खिचडीन बोंड. त्या घरात तिसऱ्या माणसाला कुटका भेटत नाही, दोघांचीच किचकिच, त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असते. क्रोधी बाबा. शास्त्रींचं गाव, आचार्यांचं गाव, पंडिताचं गाव, सिद्धांचं गाव, तप्यांचं गाव, मुनींचं गाव. एवढं मोठं गाव. त्या गावात 50-50 शास्त्री होते. आणि एका शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला. रामेश्वर शास्त्री. रामेश्वर नाही, स्वामी रामांनी. चुकून बोललो, स्वामी रामांनी. स्वामी राम कोण? 1949 ते 51 शंकराचार्य. एका पीठाचे शंकराचार्य होते स्वामी राम. 2च वर्षी पद घेतलं. 3ऱ्या वर्षी दंड दुसऱ्याकडे देऊन टाकला आणि आपण तीर्थयात्रेकरता निघून गेले. स्वामीराम फार प्रचंड विद्वान व्यक्ती होऊन गेली. भारत देशाला लाभलेलं रत्न स्वामीराम. कधी कधी आपल्या देशातले साधू वाची जा. हिमालयातल्या साधूंचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. बघा बघा बघा, तो संग्रह वाचा. काय देश आहे आपला, काय सिद्धता या देशामध्ये. कोणामुळे देश अस्तित्वात आहे, कोणाचे संस्कार या देशावर आहेत, याचं सुलभ चरित्र संतांचं वाचा. लक्षात घ्या. बघा किती मोठा आहे देश. आणि मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकल्याबरोबर त्या शास्त्रीला आनंद वाटला. स्वामी रामांनी आपल्या खांद्यावर हात टाकलाय आणि स्वामींच्या त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकीत गंगेच्या तीरानं वरी चढत 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 डोंगर चढत होते आणि या शास्त्रीला हातपाय चळचळ चळचळ कापत होते. स्वामी रामांनी विचारलं, अरे का का
ये पैर लटपट रहे, क्यों 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 बोले क्यों? हिंदी भाषित होते थे। नहीं बोले ऊपर नहीं जाने का, वहां तो क्रोधी बाबा है, बोले वो फतरे मारता है, बोले हे चल मेरे साथ है तू चल। स्वामी रामांचा खांद्यावर हात असला तरी लटलट लटलट कापत होता शास्त्री, नुसता साधा शास्त्री नाही, प्रचंड विद्वान शास्त्री क्रोधी बाबाला भेट होते। आणि 14 किलोमीटर अंतर होतं खालून वरे, चालत 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 डोंगरावर गेले आणि ते क्रोधी बाबा पूर्व दिशेकडे तोंड करून एका दगडावर बसले। दुपारची वेळ आहे, कार 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 तापलेलं ऊन आहे, एक पक्षी सुद्धा बाहेर नाही, सगळी झाडाच्या पानाच्या बुंथ्यात जाऊन बसलेले पक्षी आहेत, काही दिसत नाही, शांत वातावरण, एवढं प्रचंड ऊन आहे। आणि त्या उन्हात दगडावर बसून पूर्वेकडे बघून डोळे झाकून भगवंताची साधना चालू आहे। स्वामी राम गेले, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पायाखाली काड्या पानं वाजत गेले आणि स्वामी रामांनी नमस्कार केला। नमस्कार केल्याबरोबर डोळे उघडे, स्वामी रामाकडे बघून मान वाकिली। जीवनात त्या साधून कोणाकडे वाकिली नाही। महाराज मस्तीतले साधू होते, ते महिमेतले होते। तुम्हाला सांगतो, गावरान तुपातल्या चपात्या खाणारे 1000 कुत्रे जरी हातीवर सोडले तरी हाती कुत्र्याला मोजित नाही। गावरान तुपातल्या चपात्या खाणार डॉक्टर साहेब कुत्रे सोडेन हातीवर तरी हत्ती मोजित नाही। हत्ती हत्तीचेच महिमेत असतो। गाढव हत्तीला म्हणलं हत्ती दादा कुत्रे भुकायले, ते म्हणलं भुकू दे ना पण डसत नाहीत। काय कुत्र्याची मायवेली हत्तीला डसायला? कुत्रे हत्तीला भुकतेत पण डसत नाही, डसले की बोचरे होते। बोचरं कळालं ना तुम्हाला? हत्तीची त्वचा तितकी कठीण असते, कुत्रं डसलं की त्याचे दात त्वचेत जाते आणि रिकामाच खोबळा घेऊन बाहेर येते। मग कुत्रे लय शहाणे आहेत, फक्त भुकतेत पण डसत नाही। अशी प्रत्येक क्षेत्रात कुत्रे असतात, तेच भुकायचंच काम असतंय, भुकायचंच काम। हे केलंच खाऊन तू कुत्रा आहेस सोमळ्या, तू जरी 2 पाय असतील माणसासारखे तरी तुझ्या गुण कुत्र्याची येत ना। विठाला विठाला कारण महिमेतली लोक कोणाला वाईट म्हणत नाहीत आणि चांगलंही म्हणत नाही, ते त्यांच्या मस्तीत असते। हत्तीसारखं जीवन असतं त्यांचं। प्रणाम केला आणि वरून आवाज दिला, राम ठहरो बोले। थांबले, दगडावरनं खाली उतरले। मोठी गुंफा होती तिथं, त्या दरीमध्ये अशी गुंफा होती, त्या दरीतून 2-3 बोंद्रे आणले। बोंद्रे कळत ना पोतड्याचे नारळाचे, आणि अशी काही माल भरायची नाही, सोयाबीन ज्वारी गहू भरायचे बोंद्रे नाही, एकदम झरझर झालेले बोंद्रे, जे पाय पुसायला कोणी टाकणार नाही। महाराज असे बोंद्रे शंकराचार्यांना बसायला टाकलं, पण क्रोधी बाबानं शंकराचार्याला बोंद्र बसायला टाकलं। शंकराचार्य तसे बसले नाही डॉक्टर साहेब, आधी त्या बोंद्र्याला नमस्कार केला आणि मग बसले, कारण ते बोंद्र टाकणारा साधू इतका अधिकारी होता की काय बघायचं काम आहे। तो पंडितही बसला, तो आचार्य बसला, तो शास्त्री बसला, आणि स्वामी रामांनी सांगितलं आपलं क्रोधी बाबांनी, राम कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए। जी 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 मुनिवर जी, ठीक है। ए इकडे रे, त्या शास्त्रीला, ए इकडे पाणी ला बोले। मातुडचं गाडगं दिलंय, खालून पाणी आण। खोल दरी होती, नदी वाहत होती, गंगा पवित्र तीर्थ, पाणी आणलं। बोले खाली निंदा करू लागला ना माझी तू। महाराज याला त्रिकाल ज्ञानी साधू म्हणतात। मनोगत कळतो ती सामान्य लटलट, है कुछ नहीं करता बोले, ठहर नहीं मारता बोले, ठहर ठहर। बसल्या बसल्या मांडी खालून एक सुरा काढला, काय त्यांचा महिमा सांगतो। सुरा काढला, हे शास्त्री जा बोले, अब ये पवित्र गंगा में एक मुर्दा बहा के आए बोले। मुर्दा, ये मुर्दे की जन्नो काट के ला बोले। जन्नो म्हणजे मांडी, प्रेत वाहत आलं, मड वाहत आलं, मड मड। आपल्याकडे 3 प्रकारचे अंत्यविधी, दफनविधी, दहनविधी आणि उत्तर भारतात डॉक्टर साहेब प्रेताला गंगेत सोडतात, पण गंगा तशा विस्तीर्ण भरलेल्या असतात, त्या गंगेत सोडत असतात।
तर नुकतंच प्रेत सकाळी मृत्यू पावलेलं 10 साडेदहा वाजले होते. ते प्रेत वाहत 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 तिथपर्यंत आलं आणि सांगितलं जा त्या प्रेताच्या मांडीचं मांस कापून आण. आयुष्यात यानं का झुरळ मारलं नाही या शास्त्रीनं. कधी कहा कोणाला बोर काढलं नाही आणि त्याला प्रेताचं मांस काढावं लागतं महाराज. पण त्याला माहित होतं मांडी खाली नसताना सुरा तयार करता येतो, नाही नेलं ते फेकून आणते. म्हणून हा शास्त्री लटलट लटलट कापत ते चवाळ घेतलं, खाली उतरला. ते प्रेत ओरडं काय महाराज, कापता कापता बोटाचं कांडच कापून घेतलं. आयुष्यात कधी पाप नाही केलं, काय म्हणलं अवघड काम झालं. शास्त्री पदावर आलो आणि मडे कापायची वेळ आली, मेलेली माणसं कापायची वेळ आली, काय अवघड काम झालं म्हणे. मांस आणलं त्या बोंदऱ्यात बांधून वरी, हे धो बोले मांस. धुवायला लावलं. 3 दगडाची चूल मांडली, उपरो रख दो बोले, पात्र रख दो. गाडग ठेवलं वरी अर्ध पाण्याचं भरून. 2 दगड घेतले, दगडावर दगड हाणल्याबरोबर जाळ पेटला. डाल दो बोले, वो मांस के तुकडे डाल दो बोले अंदर. टाकून दिलं, वरून दगड ठेवला. पत्ते ला बोले, पेड़ के पत्ते. झाडाचे पानं आणले, पंतराळ्या 3 केल्या. एक पंतराळी स्वतः करता केली, एक पंतराळी शंकराचार्य रामांसाठी केली आणि एक पंतराळी शास्त्रीसाठी केली. दोघायला 2 पंतराळ्या टाकल्या आणि त्याला सांगितलं, ए शास्त्री आपको हो ना. या शास्त्रीनं शंकराचार्याकडे पाहिलं, ते म्हणले मला खायचं बाबा. ते म्हणले शंकराचार्य खाले तर शास्त्रीची काय कथा. कुठं शंकराचार्य कुठं शास्त्री. डाल दो बोले मुझे भी, डाल दो बोले. हर एक पात्र लगा दो बोले. ते पात्र सूर्याला होतं, सूर्यनारायणाला पात्र. ए शास्त्री पक गया का देख बोले, शिजलं का पाय. तर शास्त्रीनं शंकराचार्याकडे पाहिलं, ते म्हणलं मला नका वाढायला लावू, मी नाही वाढीत. ठहर बोले. क्रोधी बाबा उठले, अग्नीला प्रणाम केला, गाडग्यावरचं दगड काढला आणि इस्त्या इतकं तापलेलं गाडगं हातात धरलं. तर हा शास्त्री गार झाला. अरे महिमा कुछ अलग आहे बोले. तापलेलं गाडगं हातात धरलं. पहिला स्वयंपाक टाकला सूर्याच्या पात्रावर. शिजिल तर काय माहिती तुम्हाला, मांस. कोणाचं मांस, मेलेल्या माणसाचं मांस. माणसाचं मांस शिजिले आणि गाडग्यातून सूर्याच्या पात्रावर पडलं काय, गावरान तुपातली दुधातली खीर पडते. शास्त्री बसल्या बसल्यात माती तोंडात घालू लागला. अरे बाप रे बोले महिमा. रामांच्या पात्रावर टाकलं, शास्त्रीच्या टाकलं, स्वतःच्या टाकलं, गजर केला. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायत मुच्छते नाम जठरानलो तृप्तवसायां शुद्धानिहवितार्थायां अन्नपूर्णे महापूर्णे नमः पार्वते पते हार हार महादेव. सुरू केलं जेवण. ते का आपल्यासारखे श्लोक होते का. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. रुमण्यान हाणायला पाहिजे भडव्याला. दहीन भात खात असते डॉक्टर साहेब, भातावर लिंबू घेत असतात का. कोणतंच वैद्यकीय आयुर्वेद सांगणार नाही, ॲलोपॅथिक होमिओपॅथिक काहीच सांगणार नाही. किती चुकीचं आहे. आणि हा श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल आहे का. जेवायला बसले दही भात लिंबू. बर इथपर्यंत ठीक आहे. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. रुमणं असते ना, रुमणं आवताला असते ना तुमच्याकडे रुमणं. हे रुमणं कंसाकून तोंडात ठोकायला पाहिजे, इकून काढायला पाहिजे आरामखोराच्या. भंगिऱ्या भडव्या अपमान करतो संप्रदायाचा. जाऊ द्या बरं ठीक आहे, दही नसेल तर लिंबू घेतला असेल, घेतात माणसं आंबट. पण राम विष्णू आहेत, लक्ष्मण शेष आहेत. आणि शेष कोणाचा बॉस आहे.
आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करावं, काय मायवेली त्याची. अहो सर्पाची फरकान ओलांडल्या उंदराचं आयुष्य कमी होतंय. हा, बारीक सर्प पाहिल्यावर उंदीर हरिपाठ म्हणीन का? आणि शेषाच्या ताटात लघुशंका करायला काय त्याची मायवेली. श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल असावी की नाही. याचा गुरु कोण आहे त्याला हाणायला पाहिजे. विठाला या 1-2% पांचट लोकांना परमार्थाचं मात्र केलं. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा 1 नंबरचा हरामखोर असतो. हो, आणि यहीनं मात्र करण्याच्या पाठीमागं तुमच्यातल्या 5% लोकांचा नालायकपणा आहे. म्हणून हे उतू आलेत. विठाला विठाला जेवण झालं. महाराज स्वामीराम बसल्या बसल्या क्रोधी बाबांचं चिंतन करत होते. लिखतो आम्ही. स्वामी क्रोधी बाबांनी सांगितले, शास्त्री ये पात्र में शेष क्या बचा है देख भला. म्हणजे त्या गाडग्यात आता काय राहिले पुन्हा पाय बरं. स्वतः यानं मांस कापून त्याच्यात टाकले, पण क्रोधी बाबांना रिचवल्याच्या नंतर खीर पडते आणि जेवण झाल्यावर गाडग्यात पाहिल्यावर पुन्हा मांसाची तुकडे दिसते. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय वैभव असेल या लोकांची. एवढी मोठी बदलाची स्थिती या लोकांकडे, एवढा मोठा सर्व गोष्टीचा सार्वभौम सत्तेचा अर्जव यांच्या ताब्यात आहे. यांना क्रोधी बाबा महाराज जीवन कोणासाठी. त्या काळातले शंकराचार्य स्वामीराम, ज्या शंकराचार्यांना प्रत्यक्ष नर्मदामाय अन्न देत होती. अनुष्ठानाला बसले स्वामीराम, अनुष्ठानाला. आणि अनुष्ठानाला बसल्यावर आता आपली लोक दर्शन करत असताना कोणी हळीत टाक, कुंकू टाक, फुलं टाक, काही टाक, कोणी रुपया टाक, 2 रुपये टाक, 5 रुपये टाक. हे साधू लोक ते खातील का? पण फळ कोण नाही टाकलं, नव्हतंच ना. पहिल्या दिवसाचं अनुष्ठान झालं. दुसऱ्या दिवशी मा नर्मदा मैयाने सोन्याचा हात पात्रातून वरी आला. त्याच्यावर सोन्याचं पात्र आवाज दिला, स्वामीराम प्रसाद ग्रहण करी. 2 वाजता रोज प्रसादाचं पात्र येत होतं. अनुष्ठान संपल्याच्या नंतर पात्र धुतलं, गंगेत पालतं टाकलं, कायमचं पात्र गेलं. नर्मदा माता, पवित्र नर्मदा माता ज्यांना अनुष्ठानामध्ये प्रसाद देत होती ते स्वामीराम. आणि त्या स्वामीरामांना क्रोधी बाबांनी प्रसाद दिलाय. काय ताकद आहे महाराज, काय शक्ती असेल या लोकांची. एवढी मोठी अफाट शक्ती आहे संत लोकांची. म्हणून मालक काय शक्ती आहे लोकांची. अहमदाबादहून एक सोनार आळंदीला आले. सोन्याचे व्यापारी होते. अहमदाबादला राहायचे ते, गुजरातमध्ये. काय त्यांना अडचण असेल, कोणीतरी सांगितलं तुमची ही अडचण आळंदीला गेल्यावर दूर होईल बाबा. आणि त्या अनुषंगानं ते आळंदीला आले. पवित्र इंद्रायणी मातेचं स्नान केलं. ती माऊली स्नान केलं. आणि तो अहमदाबादचा सोनार माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या समाधीवर डोकं ठेवलं. दुसऱ्या दिवशी घरी गेला. काय त्याची इच्छा असेल, काय कल्पना असेल, काय भावना असेल, डॉक्टर पाटील साहेब त्याची ती पूर्ण झाली. त्यानं त्याचा सगळा परिवार गाडीत घेतला. काय त्या काळाला वाहन असेल त्या काळातलं का, कारण हा काळ बराच दूरचा आहे. 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. तुकोबारायचा काळ आहे. तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा काळ. काय वाहन असेल त्याच्याकडे, गाडी असेल, घोडी असेल, कशावर बसून तो अहमदाबादहून पुन्हा आळंदीला आला. सहपरिवार आले. आणि त्या सावकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपेने आपलं एक काम झालंय अशी त्याची इच्छा, त्याची ती भावना असेल. त्याने एक मोठा नारळ घेतला आणि त्या नारळाला एक सळई छिद्र पाडलं. त्याच्यातलं पाणी, त्याच्यातलं खोबरं सगळं बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये हिरे टाकले. हिरे आणि कणिक घेतली, गव्हाची कणिक आपण पक्वादाला लावतो महाराज तशी, ते कणकीच्या यानं ते छिद्र बंद करून टाकलं. आणि तुळशीच्या मंजुळेचा हार आणि ते नारळ समाधीवर ठेवून दिलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने त्याला साक्षात्कार दिला, हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे.
हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. मग तो नारळ घेऊन तो अहमदाबादचा सोनार देहूला आले आणि श्रीमंत श्री देहूच्या मालकांकडे तुकोबारायांकडे ते नारळ आणि तो हार देऊन टाकला. महाराज त्याच दिवशी एक आमच्या बीड जिल्ह्यातले पंडित विद्वान, प्रचंड विद्वान होते, प्रचंड अस्खलित विद्वत्ता, पण त्यांना एक अडचण होती. ते ज्ञानोबारायाकडे आले आणि ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं, तुमची केस आमच्या कोर्टात घेतल्या जात नाही. आमचं कोर्ट आता सध्या काही दिवसापुरतं बंद आहे आणि तुम्ही देहूला जा, तुमच्या पूर्ण इच्छा, कल्पना, भावना काय होतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आता ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिल्यावर हे बीड जिल्ह्यातले पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, वैदिक होते, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण, काय उपमा द्यावा तितक्या थोड्या. देहूला आले. देहूला आल्याबरोबर प्रणाम केला. तुकोबारायांनी विचारलं, काका आलात? होय. आमच्याकडे? होय. ज्ञानोबारायांनी पाठवलंय. बर 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 बर. तर तुकोबारायाच्या लक्षात आलं, ज्ञानोबारायाच्या समाधीवरला तुळशीचा हार आणि नारळ तर आलंय, पण याच्यात आपण काहीतरी भर टाकावं डॉक्टर साहेब, असं तुकोबारायाचं मत झालं. आणि तुकोबारायांनी एक अभंगाची प्रत लिहिली. एका कागदावर काही अभंग लिहिली ठराविक. तुळशीच्या मंजुळेचा हार, ते नारळ आणि ते अभंगाचा कागद देऊन टाकला. महाराज तो एवढा विद्वान माणूस होता, त्याने विचार केला, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला, आता त्या हाराला 2-3 दिवस झाले असतील ना महाराज, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला आणि हा नारळ मला आणि हा प्राकृत अभंगाचा कागद, मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी वेदोक्त आहे, मी शास्त्रोक्त आहे, पुराणोक्त आहे, प्रचंड अस्खलित वेदाची विद्वत्ता मला, आणि हे प्राकृत अभंग मला दिले. ते जशाल तसं उचललं तुकोबारायापाशी टाकलं. पुन्हा ज्ञानोबारायाकडं. ज्ञानोबारायानं सांगितलं, ज्यानं तुकोबारायाचा अपमान केला त्याला या देशातलं कुत्र पण मानित नाही. या देशातलं कुत्र पण मानित नाही, कुत्र पण मानित नाही. महाराज तो ज्ञानोबारायाचा शब्द आहे. या देशातलं गिधाड पण मानित नाही, या देशातलं लांडग सुद्धा मानणार नाही. खाली मान घालून पंडित निघून गेला. त्याच दिवशी एक सामान्य माणूस तुकोबारायाकडे गेला.